आवे सुखवने आवे सुखवने झाले मैं सदा तुकोबाराय म्हणतात संतांचं वर्णन करण्याकरता आपल्याला संत व्हावं लागेल तेव्हा संतांचं वर्णन करणं शक्य आहे. साधं पाहायचं झालं तर गायक मंडळीचं गुणवनांचं वर्णन करायचं असेल तर स्वराचं काहीतरी ज्ञान पाहिजे ना. ज्याला स्वरच नाही तो म्हणू लागला माऊली महाराज काय स्वर लावला तुम्ही. शक्य आहे का. गुणवानाचं वर्णन गुणवानानेच करावं. कोणी कोणाचं वर्णन करून जमत नाही. एक सुभाषित आहे पा उष्ट्राणांच गृहे लग्नम गर्दभास शांती पाठकः परस्परम प्रशंसती अहो रूपम अहो ध्वनी. असं सुभाषित आहे. त्याचा अर्थ असा आहे एका उंटाच्या घरी लग्न होतं म्हणे. हा लक्ष द्या बरं का. उंटाच्या घरी लग्न होतं. उंटाच्या मुलीचं लग्न होतं आणि उंटाच्या मुलीचं लग्न वराडी मंडळी आली. लग्नाचा दिवस वराडी मंडळी सगळे आली. नवरदेव सुद्धा ते काय परण्या तो मिरून आला आणि आता मंडपाच्या दारामध्ये येऊन तो नवरदेव उभा राहिला आणि उंटाच्या त्या मुलीच्या बापाच्या लक्षात आलं की आता लग्न 5 मिनिटात लागणार आहे. पण लग्न लावण्याकरता जे ब्राह्मण लागतात ना ते ब्राह्मणच नाहीत. तिथी जास्त दाट होती. ब्राह्मण दुसरीकडे गुंतलेले होते. लग्न लावण्याकरता ब्राह्मणच नाही. मग आता काय करावं टेन्शन मध्ये आला. आता 5 मिनिटात लग्न लागेल. परण्यादा मंडप समोर येऊन उभा राहिलेला नवरदेव 5 मिनिटात आत लग्न लागेल. आता काय करावं. आणि म्हणून तो बाहेर आला मंडपच्या बाहेर आणि कोणी मिळतंय का मंगलाष्टिका म्हणण्याकरता पाहू लागला इकडे तिकडे. तर इकडे तिकडे पाहत असताना एका उकिरड्यावरती एक गाढव चरत होतं. त्याला असं वाटलं या गाढवाला विचारून बघू. एक 5 मंगलाष्टिका म्हटले की आपलं काम झालं. आणि तो गाढवाच्या जवळ गेला. म्हटलं गाढव दादा माझ्या मुलीचं लग्न आहे. ब्राह्मण गैरहजर आहे. जरा 5 मंगलाष्टिका म्हणण्याकरता तुम्ही येता का. गाढवाने महाराज गाढवाकडून शिकावं संधीचं सोनं कसं करावं. गाढवाला वाटलं आजपर्यंत मला म्हणायला चान्स कोणीच दिलाच नाही. एवढा गोड आवाज माझा पण मला कोणी म्हणूच दिलं नाही. पण आज होऊन चालत संधी आलेली आहे. संधी सोडता कामा नाही. गाढव म्हटलं हो म्हणतो मी काय अडचण नाही म्हण. आणि मग गाढव ते आलं मंडपामध्ये. नवरदेव नवरी समोर उभे राहिले. नवरीचे मामा आले का. नवरदेवाचे मामा आले का. सर्वांना अक्षदा वाटल्या का. कोण म्हणतंय. गाढव हातामध्ये माईक घेतला. सर्वांना अक्षदा वाटल्या का. होतं म्हणा ना. म्हणजे मी गाढव असं नाही बरं का. नाही तर म्हणतो सर्वांना अक्षदा वाटले. हो करायचं सुरू करा सुरू. मंगलाष्टिका म्हणल्या गाढवाने आणि मंगलाष्टिका झाल्यानंतर 5 मंगलाष्टिका झाल्या. लग्न सोहळा पार पडला आणि म्हणून त्याला असं वाटलं आता लग्न सोहळा पार पडलाय नवरीच्या बापाला जाऊन भेटावं. आणि म्हणून नवरीच्या बापाकडे आले. कोणाकडे. उंटाकडे. उंटाकडे आला. म्हटलं दादा येऊ का. तुमचा सोहळा पार पडला आता मी येतो. नवरीच्या बापाला वाटलं याने आपली अडचण भागवलेली आहे की अडचणीला आपल्याला ब्राह्मण नव्हता. याने आपली अडचण भागवली. आता याला द्यावं काय. पण देण्याच्या अगोदर याचं थोडं वर्णन करावं. आणि म्हणून तो नवरीचा बाप उंट त्या गाढवाला म्हणू लागला गाढव दादा आजपर्यंत लता दीदींचं गायन ऐकलं मी. भीमसिंह जोशींचं गायन ऐकलं. आमच्या माऊली महाराजांचं या सगळ्या मंडळीचं गायन ऐकलं. पण एवढा गोड स्वर आजपर्यंत कधी ऐकलाच नाही हो. आता गाढवाचा खरंच गोड स्वर आहे का. हा तुम्ही सांगा ना गाढव कितव्या पट्टीत म्हणतं बाबा. हा तुम्हाला नाही माहिती. मला माहिती आहे. म्हणजे तुम्ही मी काय गाढवाच्या रेंज मधला नाहीये. मला माहिती आहे गाढव कोणत्या पट्टीत म्हणतं. सांगू का. ही पेटी ही पेटी या पेटीवरती पूर्ण कोपरापासून ते बोटापर्यंत पूर्ण पट्ट्या संगच दाबायच्या भाता वाढायचा जो स्वर निघेल तो गाढवाचा. विठाला विठाला काय गोड आवाज आहे तुमचा. एवढा गोड आवाज मी आजपर्यंत ऐकला नाही. गाढव एवढं संतुष्ट झालं. अरे बाप मी माझ्या आवाजाबद्दल मीच शाशंकित होतो पण आज उंट दादाने सांगितलं माझा आवाज किती गोड आहे.
म्हणून गाढवही प्रसन्न झालं. गाढव म्हणू लागला आता यांनी आपलं एवढं वर्णन केलंय, आपण याचं वर्णन करायला पाहिजे. आणि गाढव म्हणू लागलं, उंट दादा आजपर्यंत रूपवान लोक पाहिले, रूपवान माणसं पाहिले, रूपवान आमच्या माता भगिनी पाहिल्या, पण तुमच्यासारखं स्वरूप, तुमच्यासारखं सौंदर्य जगात दुसरं कोणाचंच नाही हो. किती सुंदर आहात उंट दादा तुम्ही. आता उंटाचं सौंदर्य पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल एकही अवयव धड नाही उंटाचं. ज्ञानोबराय वर्णन करतात सगळे अवयव उलटे आहेत, वाकडे आहेत. त्या उंटाचं गाढव वर्णन करतो आणि गाढवाचं उंट वर्णन करतो. याला काय अर्थ आहे का? विठाला विठाला. वर्णन करण्याकरता गुणवानाचं वर्णन गुणवानानेच करावं, विद्वानाचं विद्वानानेच करावं. अर्थात संतांचं वर्णन करत असताना संतांचं वर्णन सुद्धा संतांनीच करावं. आमच्यासारख्या पामर असणाऱ्या कीर्तनकाराने संतांचं वर्णन करू नये, ते आपल्याला शक्यही नाही. ज्ञानोबरायांचं वर्णन कोणी करावं? माझ्या तुकोबारायांनीच करावं. ज्ञानोबरायांच्या काळातला प्रसंग आहे. एक धरणेकरीत ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये धरणं धरून बसला. महाराज मला धन आणि ज्ञान प्राप्त व्हावं. ज्ञान आणि धन या दोन गोष्टी करता तो ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये उपोषण मांडलेलं आहे. 7-8 दिवस झाले, 10 दिवस झाले, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. ज्ञानोबरायांना त्याची दया आली. त्यांनी ज्ञानोबरायांनी समाधी अवस्थेतून त्याच्या अंतःकरणात प्रवेश केला आणि त्याला सांगितलं, बाबा ज्या धनाकरता आणि ज्ञानाकरता तू इथे बसलेला आहेस, तू इथं न बसता त्या धनाच्या आणि ज्ञानाच्या भंडाराच्या ज्या चाव्या आहेत तिजोरीच्या, त्या चाव्या सध्या देहूला असणारे तुकाराम महाराज त्यांच्या कमरेला आहेत. तुला धन आणि ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर तू इथं नको बसू, तू देहूला जा. तुकोबाराय तुला धनाने ज्ञानाने संपन्न करतील. आणि मग इंद्रायणीचं स्नान केलं आणि देहूला निघाला. ज्याच्या अंतःकरणामध्ये धनाच्या आणि ज्ञानाच्या अपेक्षा आहे ना, त्या माणसाला काही वाटत नाही, त्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही. पैसा जर भेटणार असेल तर माणूस कशाचाही विचार करत नाही. धन आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या बाबतीत समाजात 2 वर्ग आहेत. पहिला वर्ग असा आहे काबाड कष्ट करतो, आपण सगळे शेतकरी मंडळी काबाड कष्ट करतात धन प्राप्त व्हावं म्हणून. आणि दुसरा वर्ग असा आहे तो आळशी वर्ग आहे, धन प्राप्त व्हावं पण कष्ट नको. कोणता तरी एखाद्या साधूने महात्म्याने डोक्यावरती हात ठेवावा आणि मला नोकरी लागावी, एखाद्या महात्म्याने माझ्यावरती कृपा करावी आणि लगेच मला कीर्तन करता यावं. शक्य आहे का हो? आमचे परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी मृदंग महर्षी पांडुरंग बाबा वैद्यांचा अजरामर शब्द आहे. पांडुरंग बाबा म्हणते भो काही करायचं असेल तर त्याला घासावीच लागते. बाबांचा शब्द आहे. कुठलीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्याला सेवा करावी लागते, प्रयत्न करावे लागतात. पण एक वर्ग असा आहे की धन प्राप्त व्हावं पण कष्ट अजिबात नको. आजही आपण आपल्या मुलाबाळांना शिकवतो. मला सांगा, आपण कष्ट केलेत पण आमच्या मुलाबाळांना कष्ट वाटायला येऊ नये म्हणून आपण आपल्या मुलाबाळांना शिकवतो. बरोबर आहे? आपल्या मुलाबाळांना आपण शिकवतो. आज जास्तीत जास्त शिक्षण म्हणजे कमी कष्टामध्ये भरपूर पैसा मिळवण्याची सोय. विठाला विठाला. लय भरपूर शिकावं, पैसा भरपूर मिळून माझं जीवन समाजसेवेमध्ये उपयोगी व्हावं असं किती जणाला वाटतं? नाही वाटत. अर्थात आळशी वर्गातला हा धरणेकरी तुकोबारायांकडे गेला. महाराज डोंगरावरती भजन करत होते. महाराजांच्या समोर जाऊन उभा राहिला, हात जोडले, साष्टांग प्रणिपात केला महाराजांच्या चरणावरती. महाराजांनी अंतःकरणातून जाणलं याला धन आणि ज्ञान प्राप्त पाहिजे. आणि महाराज त्याला एका क्षणात म्हटले, तुला धन आणि ज्ञान प्राप्त करायचंय ना, तू इथं न थांबता तू लोहगावला जा. तिथे माझा शिवबा कासार नावाचा शिष्य आहे, त्याच्या घरी जाण, त्याच्या घरून त्याच्या घरात जे काही असेल ते मला द्यायला सांगितलं असा निरोप घे, माझा दे. आणि त्याच्या घरातून जी वस्तू तुला भेटेल ती वस्तू घेऊन तू माझ्याकडे. पुन्हा लोहगावला निघाला. उन्हाळ्याचे दिवस, पोटामध्ये अन्नाचं कण नाही, पाणी नाही, तहान लागलेली, उन्हाने व्याकुळ झाला. शिवबा कासारांच्या घरी गेला. तुमच्याकडे जे असेल ते मला तुकोबारायांनी द्यायला सांगितलं असा निरोप दिला. जुना काळ. घरामध्ये पाहिलं तर 3 पासा पडलेल्या होत्या, लोखंडाच्या पासा 3 पडलेले होता. ते एका दोरीमध्ये बांधल्या आणि त्या धरणेकराच्या हातात दिल्या. त्याने कपाळ बडून घेतला, आता मी आणि काय श्रीमंत होईल. आणि शिवबा कासारांनी सांगितलं, या पासा तू इथं न ठेवता तुकोबारायांना नेऊन दाखव. ठीक आहे म्हणे. आणि त्या 3 पासा घेऊन जेव्हा चालला, उन्हाळ्याच्या दिवस, भूक लागलेली, थकला, अशक्तपणा आला म्हणून त्याने त्यातल्या 2 पासा फेकून दिल्या आणि 1 पास घेऊन तुकोबारायांकडे गेला. महाराजांच्या समोर गेला आणि महाराजांना आवाज दिला, महाराज मी आलोय, डोळे उघडा. तुकोबाराय भजन करत होते. जसे महाराजांनी डोळे उघडले, दृष्टी उघडली, तसे महाराजांच्या दृष्टीमध्ये अष्टमहासिद्धीने प्रवेश केला. जशी दृष्टी महाराजांची त्या पासेवरती पडली, गंजलेली काळी झालेली पास, पण महाराजांची नजर पडल्याबरोबर
तत्क्षणी पिवळी झाली. कशाची? सोन्याची झाली. ती सोन्याची झालेली पास पाहून तो धरणीकरी आश्चर्यचकित झाला आणि ती पास घेऊन तो पुन्हा माग पळू लागला. कशाला? फेकून दिलेल्या अन्नाकरता. महाराज म्हटले थांब इथं, तुझ्या नशिबात एवढंच आहे. आणि तुकोबाराय त्याला बोलले, अरे किती दुर्दैवी आहेस तू, किती करंटा आहेस तू. ज्या ज्ञानाकरता ज्ञानोबारायांच्या दरबारातून तू माझ्याकडे आलास, किती करंटा आहे रे बाबा तू. ज्या ज्ञानोबारायांनी संस्कृताचे गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. संस्कृतातलं ज्ञान ज्ञानोबारायांनी मराठीमध्ये प्राकृतमध्ये आणलं. अर्थात चालतं बोलतं ज्ञान म्हणजे माझे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानाचा सागर माझे ज्ञानोबाराय आहेत. आणि त्या ज्ञानोबारायांच्या दरबारातून तू ज्ञानाकरता माझ्याकडे आलास, किती दुर्दैवी आहेस तू. तुकोबाराय त्याला बोलले. आणि धनाकरता तू माझ्याकडे आलास. त्या ज्ञानोबारायांचा धनाचा विचार केला तर साक्षात लक्ष्मी माता ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये सुवर्ण पिंपळाच्या रूपाने हात जोडून उभी आहे.